सोयगाव तालुक्यात बोगस झालेल्या 197 वैयक्तिक सिंचन विहिरी गायगोठा प्रकरण 25 आमदारांच्या रोयो समितीसमोर जाणार। आठवडाभरातच 25 आमदारांची रोयो समिती सिल्लोड सोयगाव तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती। सोयगाव तालुक्यात कामे न करता संपूर्ण बिले उचल करणाऱ्या वैयक्तिक सिंचन विहीर गायगोठा लाभार्थ्यांची होणार कसून चौकशी। 197 लाभार्थ्यांसह गटविकास अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, रोजगार सेवक यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता। शासनाची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्या लाभार्थ्यांसह रोयो अंतर्गत कार्यरत असणारे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी, रोजगार सेवक व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामुळेच शासनाची बदनामी। ही बातमी आहे सोयगाव प्रतिनिधी प्रवीण तायडे यांच्याकडून। सोयगाव तालुक्यात गाजत असलेल्या राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत वैयक्तिक सिंचन विहीर व गायगोठा प्रकरणाने वेगळं वळण घेतलं असून 197 वैयक्तिक सिंचन विहिरींचं काम न करताच लाभार्थ्यांनी पूर्ण दिल्ली उचल केल्याचा माहिती अधिकारात यापूर्वीच घेतलेल्या माहितीतून धक्कादायक प्रकार उघडकीस आला। गेल्या 5 वर्षांमध्ये व त्यापूर्वी शेगाव तालुक्यात पंचायत समितीमार्फत मंजूर करण्यात आलेल्या वैयक्तिक सिंचन विहिरी व गायगोठे हे प्रशासकीय मान्यता व कार्यरत आदेश मिळाल्यानंतर लाभार्थ्यांनी आपल्या विहिरीचे मार्क आउट घेऊन ग्रामपंचायत अधिकारी, रोजगार सेवक व तांत्रिक अधिकारी यांच्या उपस्थितीत व केलेल्या पंचनाम्यानुसार पूर्ण करणं आवश्यक असताना त्या लाभार्थ्यांनी मात्र कामे पूर्ण न करता तांत्रिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून व रोजगार सेवकाला हाताशी धरून आपल्या वैयक्तिक सिंचन विहिरीचे व गायगोठाचं पूर्णपणे बिल उचललेलं असल्याची माहिती अधिकार मिळालेल्या माहितीतून सत्य उघड झालं। या संदर्भात वृत्तपत्रात व ज्ञानपंख 24 न्यूज लाईव्हने भाग क्रमांक 3 लावून शासनाचं याकडे लक्ष वेधलं। या लाभार्थ्यांना कामे न करता पूर्णपणे बिल देण्याचं काम तांत्रिक अधिकारी यांनी केलेलं दिसून आलं आणि त्यामध्येच त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ सुद्धा झालेला आहे। सोयगाव हा तालुका अतिदुर्गम भागाचा तालुका असल्यामुळे या तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात वरिष्ठ अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री हे लक्ष देत नाहीत। कारण जिल्ह्यापासून जवळपास 150 किलोमीटर अंतरावर असलेला हा तालुका आणि तालुक्याच्या गावाला जायचं म्हटलं तर 84 किलोमीटरचं अंतर येतं। त्यामुळे ज्या भागात, ज्या गावात, ज्या गटामध्ये ज्या वैयक्तिक सिंचन विहिरी करण्यात आल्या त्या पूर्णपणे अर्धवट असून त्यांना मायेचा आशीर्वाद फक्त तांत्रिक अधिकाऱ्यांनी देऊन त्यांच्यावर पूर्ण बिले देऊन कृपा केलेली दिसून येते। कोणत्याच प्रकारची या लाभार्थ्यांची कार्यालयामध्ये वैयक्तिक सिंचन विहीर संचिका नाही आणि ग्रामपंचायतला सुद्धा त्याचे व्यवस्थित रेकॉर्ड नाही। तांत्रिक अधिकाऱ्यांनी तर स्थळ पंचनामा असेल, काम पूर्णत्वाचा दाखला असेल, हे रेकॉर्ड सुद्धा व्यवस्थित नाही। आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशीच अवस्था सध्या सोयगाव पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेच्या विभागाची दिसून येते। अत्यंत विदारक परिस्थिती असून याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही। ज्ञानपंख 24 न्यूजने या संदर्भात पूर्ण पाठपुरावा केलेला आहे। त्यामुळे या 197 लाभार्थ्यांवर व त्याचबरोबर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी, रोजगार सेवक, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर सुद्धा कारवाईची टांगती तलवार सध्या तरी दिसून येत आहे। या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात 25 आमदारांची असलेली रोजगार हमी योजनेची समिती ही सोयगाव व सिल्लोड तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे विविध कामांची ते पडताळणी व पाहणी करणार आहेत। त्यामुळे सोयगाव तालुक्यात 197 वैयक्तिक सिंचन विहिरीचे लाभार्थी व गायगोठा लाभार्थी यांनी केलेल्या बोगस कामांबाबत व त्यांना आशीर्वाद देणारी व बिले काढणारे सहकार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी, रोजगार सेवक व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संदर्भात तक्रार तथा पत्रकार प्रवीण तायडे हे लेखी तक्रार देऊन त्यासोबत संपूर्ण पुरावे देऊन तात्काळ कारवाईची मागणी करणार आहेत। कारण या लोकांनी पूर्णपणे शासनाची दिशाभूल करून शासनाची फसवणूक केलेली आहे। सदर प्रकरण हे आता 25 आमदाराच्या रोयो समितीकडे जाणार असल्यामुळे व सबळ पुरावे त्या तक्रारीसोबत असल्यामुळे नक्कीच या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होईल हे मात्र निश्चित आहे। शासनाच्या कल्याणकारी योजनेला व सोयगाव तालुक्यात अशा प्रकारे जर का हरताळ फासला जात असेल तर केंद्र सरकार व राज्य सरकारने या तालुक्याचा विकास कसा करावा हा प्रश्न सुद्धा तालुक्यामध्ये उपस्थित होतोय। जर रोयो समितीने व शासनाने कारवाई केली नाही तर सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सर्व पुराव्यानिशी सुद्धा दाखल करणार असल्याचं पत्रकार तथा तक्रारदार प्रवीण तायडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.